नमस्कार संजय. मला बरेच जण विचारत होते की तू कामाला जाताना ही गाडी का घेऊन येतो, एवढी ॲडव्हेंचर गाडी तुला कशी परवडते. मी ही ॲडव्हेंचर गाडी घेऊन जॉबवरती का जातो मी तुम्हाला आता दाखवतो या व्हिडिओ. तर नक्की व्हिडिओ बघा आणि तुम्ही सांगा तर चालू की नको चालू. चला मी तुम्हाला दाखवतो काय रिझन आहे ते ॲडव्हेंचर गाडी घेऊन फिरायचं. आपण चाललोय थेट घरी. आता इथून माझ्या घरचं अंतर आहे 36 किलोमीटर, 1 तास 30 मिनिटे. 4 वाजून 44 मिनिटाला मी घरी पोहोचेन. पण त्याआधी मी तुम्हाला आजच्या रोडची कंडिशन दाखवतो. का घेऊन येतो ऍडव्हेंचर गाडी साईट वरती ते सगळं मला विचारत. कशी परवडते ते मी तुम्हाला बघा. आता मला परवडते की नाही परवडते तसं काही. चला मी कंपनीच्या गेटच्या बाहेर पडलोय आणि आता इथून भिवंडी कमीत कमी 1 तासाच्या अंतरावर आहे. कंपनीतला रोड बघा, रोडचं काम चालू आहे. फुल ऍडव्हेंचर आहे ना. इकडून वळून जाऊ का गाडी जायला. आपली गाडी आता कुठे पण जाईल, डोंगर दरे कातळ कुठून पण जाईल आहे की नाही. कसला रोड आहे हे काय रस्ता पण कुठून पण जाऊ दे, आपली गाडी कुठूनही निघणार आहे की नाही. आपल्याकडे रस्त्याची कमी नाही. ह्या गाडीला कुठूनही पाठवा, जाणार म्हणजे जाणार. पैसे नाही घातले भावा. सायटी गेली तरी चालेल, बरोबर झालं तरी चालेल. पैसे वसूल भावा, पैसे वसूल. आता हे तर काय नाही, हे कंपनीतला रोड झाला. पण आता ह्याच्या पुढे भिवंडी पर्यंत कमीत कमी 15 ते 16 किलोमीटरचा रस्ता आहे. पण तो तर ह्याच्यापेक्षा डेंजर आहे. मी तुम्हाला आता तो रोड पण दाखवतो कसा आहे. साईटी गेली तर चालेल, शायनिंग मारायची बाबा ऍडव्हेंचर गाडी घेऊन. चला सचिन. हा चला पण आता आपलं गाव बहुतेक नाही तर मी आता माझी कंपनी पण येते 17 किलोमीटर आतमध्ये. एक तर मी कंपनीमध्ये जाईन नाहीतर घरी. म्हणजे किती वाजतात त्याच्यावर डिपेंड आहे. घरी जाऊन पण कोण नाही आज माझ्या. घरी यायला पण मला कंटाळा आलेला आहे. ऍडव्हेंचर आपल्या गाडीला काही फरक पडत नाही. खड्डा येऊ दे, डिवायडर येऊ दे, स्पीड ब्रेकर येऊ दे, आपण नाही थांबत. आपण सुद्धा गाव आहे. हो हो ऍडव्हेंचर सुरू. म्हणून गाडी पण दिसत नाही. एक वर्षापूर्वी या रोड वरती आलो होतो मी. तेव्हा या रस्त्याचं काम चालू होतं आणि आता पण ह्या रस्त्याचं काम चालू आहे. तर तुला कुठला रस्ता नाही की जिथं काम चालू नाही. तिकडे कामच चालू आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर रेस लागायचे. हा 1 तास 33 मिनिटं आपल्याला फुल ऍडव्हेंचर आहे. आजच्या दिवसासाठी गाडी घेतल्याचे पैसे वसूल झालेच पाहिजेत. परत चांगला रोड आलाय. याच रोडने येताना आलोय कंपनीपर्यंत. सगळे लाईन चालले. आपल्या मध्ये जाम पीड आहेत. आपण बाहेरून जाणार
आपण ओव्हरटेक मारणार का आपले जाम स्पीड आहेत. पण नाही थांबणार, कोणासाठी नाही थांबणार, आपल्यासाठी उभी मोकळी आहे. चला सुद्धा. मोऱ्यांचं काम चालू आहे. मोरी आमच्या गावाला मोरे बोलतात, इकडे काय बोलतात आम्हाला नाही माहिती. मोऱ्या टाकायचं काम चाललेलं आहे. साऱ्या बाहेर आलेल्या आहेत. त्या खाली जरी घुसली ना काम निघेल. त्या सिमेंटच्या रोडवरती एवढी गरमी हिट मारते ना, म्हणजे काच जर ओपन केलं तर आधीच्या झाडा लागतात. झाडाच्या झाडा थांब नाही थांबणार आपल्याकडे. ऍडव्हेंचर भाई ऍडव्हेंचर आपले पण नाही आले. आमच्या खाली बसतो वगैरे आमच्या खाली इकडलंच आहे, गावाला आहे. रोडचं काम चालू आहे. सावकाश काका नसतं फरारीत चालवल्यासारखं काम होत आहे. काम चालू आहे. विटांचे कारखाने मला विटा लागले ते येऊन घेऊन जाऊ डायरेक्ट कारखान्यात. हा एजंट एजंट काय नाही जायचं विचार इथे लोकांना विचारायचं त्या टाकायचं घेऊन जायचं नाही. इथल्या ठेकेदाराला विचारायचं बाजू करा. हाय हो चलो काय तो हम नहीं रुकने वाले, हम नहीं रुकने वाले. हाँ हा 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 ये सचिन करून कॅमेरा लावलाय. हा कॅमेरा लावला म्हणजे आम्हाला काय शांतपणा सुचतंय काय माहिती. कॅमेरा लावून लोक लय शायनिंग मारतात. मानलं पाहिजे या लोकांना बाबा. गाडी चालवत उन्हातून ठेवतो आपण लोक जेवतो. लोक कशी कामं करतात कसला विचार होता हो बाबा. काका ये तुझी जगन पण नाही. वा भिवंडी आपण म्हणतो भिवंडी खूप लहान आहे. भिवंडी खूप मोठी आहे. जेवढी बाहेरून दिसतो वाटतं की जेवढी भिवंडी काय आपल्या गावाचा विषय आहे. तालुका असो मंडणगड असो आपण म्हणतो मंडणगड बाजारपेठ तेवढंच मंडणगड आहे तर नाही. ते पण खूप लांब करत असं पसरलेला असतो मंडणगड. राजापूर कसा आहे भिवंडी आहे. भिवंडी तालुका पण खूप मोठा आहे. मला बरेच लोक विचारतात की तू ही गाडी घेऊन जातो जॉबला वगैरे तर ती तुला कशी परवडते. परत माझ्याकडे पहिली 1 वर्ष 2017ला मी माझी पहिली ऍक्टिव्हा घेतली. ऍक्टिव्हावरती 3 ते 3.5 वर्षामध्ये मी 1.25 लाखाचं रनिंग पार केलं. त्याच्यानंतर थकलो. नंतर मला एक पहिली मुलगी झाली. मुलगी झाल्याच्या नंतर फिरायचं म्हणून आम्ही सेकंड हँड 2 व्हीलर घेतली अपाची. त्याच्यावरती मी गेले 3 वर्ष मी त्याच्यावर रनिंग केलं. कमीत कमी 98 1 लाखापर्यंत त्याचं रनिंग झालेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर पण मूर्ती आता मुलगी 3 वर्षाची झाली आणि त्या 3 वर्ष झाल्याच्या नंतर त्या गाडीच्या सीटवरती तिला बसायला होत नव्हतं. म्हणजे त्याचं डबल सीट आहे. एक वर एक आणि खाली अपाची सीट आहे आणि ही गाडी सिंगल सीट. त्यामुळे गाडी आम्हाला चेंज करायला लागली. आणि मग ऍडव्हेंचरच का मेन रोड वरती बघायला गेलं तर आपले जे रोड आहेत ते रोड लायकीचे नाहीत गाडी चालवण्याच्या. म्हणजे अशा गाड्या घेऊन तर फार हातपाय मोडून जातात. मी चालवले 5, 6, 7 वर्ष कंटिन्यू गाडी चालवतोय बाईक. त्यामुळे माझी काय हालत झाली मलाच माहित. ऍडव्हेंचर गाडी घेण्यामागचं एक बेनिफिट आहे. मला सस्पेन्शन एवढं चांगलं भेटतं ना म्हणजे कुठं धक्का नाही लागत. त्या गाडी खड्ड्यात गेलं तरी स्पीड ब्रेकर वाला उडत नाही. त्याचं लक्ष नसेल गाडी चालवताना आणि पटकन काय स्पीड ब्रेकर वगैरे आला तर तो धक्का नाही भेटतो. बाकीच्या गाड्यावरती भेटतो.
तुम्ही ऍडव्हेंचर मध्ये कुठली पण घ्या, एक्सपल्स घ्या, एथरी घ्या, BMW घ्या, KTM घ्या, हे तुम्हाला प्राइसला परवडेल ती घ्या. पण ऍडव्हेंचर घ्या, भले तुमचे गोष्टी सगळे एक्स्ट्रा जातील, पण तुम्हाला जो सॅटिस्फॅक्शन आहे ना, म्हणजे जो त्रास आहे कमरेचा त्रास, मानेचा त्रास किंवा हात दुखीचा, तो जरा कमी होईल. एवढे जाऊन तेच पैसे तुम्ही वाचवणार, ते डॉक्टरना घालवणार, त्यापेक्षा थोडे पैसे जास्त गेले तर चालतील. 2 महिने थांबा, थोडा लेट घ्या, पण ते ऍडव्हेंचरच घ्या. आणि मी तर म्हणतो भिवंडी वाल्यांनी तर ऍडव्हेंचर गाड्या घ्या, तर तुमचा रस्ता गव्हर्नमेंट असा बनवून ठेवला आहे की फार ऍडव्हेंचरच्याच लायकीचा रोड आहे. असे रोड बनवून ठेवले गव्हर्नमेंटने. बघा, जरा एक घरी टाका, लगेच रोड भंगार आला. MH8 आपल्या रत्नागिरीची गाडी आहे, MH8. बरं वाटतं कोणतरी आपल्या गावच्या साठी गाडी घेऊन माझ्या बरोबर भिवंडीत गाडी चालवते. मी जेव्हा घरी जाऊन सांगायचो बायकोला की माझे हात दुखतायत, पाय दुखतायत, कंबर दुखते, गाडी मला नाही सहन होते. आणि तेव्हा आम्ही टेस्ट राईडला गेलो होतो. की माझ्या मेहण्याला पण पहिला विचारलं की कुठली गाडी घेऊया, तो बोलला ऍडव्हेंचर. मध्ये RTX 300 येत होती TVS आणि ही दोघांच्या कंपॅरिझन मध्ये ही आपली रनिंग आणि ट्रेंडिंग गाडी आहे 250 RTX 300 ला कॉम्पिटिशन आहे. तुम्ही RTX लावा आणि आमची 250 घेऊन जावा. आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं ते करायचं, आपली गाडी बेस्ट आहे. मला फक्त जराशी कोपरा दे रे हवाशी. हा पण कल्याणचा आहे, भिवंडीचा आहे, त्याला काय बोलून काय फायदा नाही. चाललो मी, बाय बाय. तर आता आपण भिवंडी सिटीमध्ये पोहोचलोय. आता इथंच आपला हा ब्लॉग संपवूया. भेटू पुन्हा पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाहेर